आज आपण एका बऱ्याच कालावधीनंतर नगरपालिकेच्या संदर्भातील एका शहर हिताच्या विकासाच्या विषयासंदर्भात इथे मी तुम्हा सर्वांशी हितगुज करण्याचं ठरवलं। सावदा नगर परिषदेची स्थापना तुम्हा सर्वांना माहिती असेल 1883 सालची आहे। 1883 साली या शहराच्या विकासासाठी ही नगर परिषद काम करत असताना तदनंतर आजपर्यंत म्हणजे 133 वर्षामध्ये विविध नगराध्यक्ष असतील, मुख्याधिकारी असतील, सदस्य असतील, हे होऊन गेले। प्रत्येकाने आपापल्या परीने शहराच्या विकासासाठी योगदान दिलेलंच आहे, हे नाकारता येणार नाही। शहराचा आत्मा आणि शहराचा विकास करण्यासाठी एका विकासकाची गरज असते, त्याप्रमाणे मुख्याधिकारी यांनी सुद्धा त्याला चांगली साथ दिलीच आहे। या पालिकेचं दीर्घकाळ नगराध्यक्षपद भूषवणारे स्वर्गवासी विष्णू हरी पाटील, त्यांच्या पश्चात त्यांचे सुपुत्र यांची कारकीर्द अतिशय गौरवशाली राहिली, यामध्ये दुमत नाही। नगरपालिका अधिनियम 1965 व त्याला जोड देण्यासाठी शहराच्या विकासासाठी नगर भूमापक जसा एक शासनाची महसुली संस्था आहे, त्याचप्रमाणे नगररचना या नगररचना विभागाकडून शहराचा विकास आणि विस्तार करण्याचं मोलाचं कार्य केलं जातं। त्यामध्ये नगरपालिकेच्या हितासाठी व नगरपालिकेच्या विकासासाठी केला जातो। या DPR मध्ये तद्वेळी, आता तो माझ्याकडे त्या इतक्या जुन्या नोंदी नाही, परंतु किमान 50-60 वर्षापूर्वीच्या आधी तिथपर्यंतच्या ज्या नोंदी बघितल्या तर सावदा शहरातील जी आरक्षणं ज्या पर्पजसाठी ठेवलेली असतील ती आज तागायत कायम आहे। विशेष म्हणजे ज्यांच्या शेतजमिनींवर आरक्षण होती किंवा असतील व आहे, त्यातील बहुतांश मंडळी ही पालिकेतील पदाधिकारी मंडळी गेलेली आहे। त्यांनी तिथे दीर्घकाळ काम केलं आहे। त्यात प्रामुख्याने नाव घेता येईल रावसाहेब प्रेमचंद इच्छाराम पाटील, त्यात प्रामुख्याने नाव अग्रगण्य स्थितीत घेतलं जाईल स्वर्गीय नानासाहेब विष्णू हरी पाटील यांच्यासह विविध त्या काळातील नगरसेवक असतील, उपाध्यक्ष असतील, काही पदाधिकारी असतील। मात्र कोणालाही सवलत न देता, कोणालाही त्यामधून आरक्षणाच्या प्रक्रियेमधून शेतजमिनीवरील आरक्षण स्वतःच्या शेतजमिनीवर आधी या लोकांनी ठेवून इतरांच्या जमिनींवर नंतर त्यांचा हात गेला असेल। आता मला सांगण्याचा उद्देश त्या घटनेचा यासाठी आहे की एक त्यागाची भूमिका त्यावेळेला या राज्यकर्त्यांनी, या शहराच्या चालकांनी घेतली, म्हणून आज सावदा शहरामध्ये चांगल्या पद्धतीने विकास तुम्हाला सर्वांना दिसू शकतो आहे। त्यांनी आखलेलं त्यावेळेचं धोरण हे पुढे नेत असताना आपण आजपर्यंत आणलं, म्हणून या शहरामध्ये विकासाचं तोरण तुम्हाला बांधलेलं आज दिसतं आहे। सावदा नगरपालिकेने, मी दुसऱ्यांची तुलना काही वेगळे करणार नाही, परंतु राजकारण्यांचं योगदान संदर्भात आपण आता बोलताय 100%, परंतु नगरपालिकेचा स्वहितासाठी फायदा इथल्या तत्कालीन विश्वस्तांनी कधीही घेतलेला आज तरी आम्हाला कुठे दिसून येत नाही। मला सुद्धा या शहराचा किमान 25 वर्षाचा सर्वार्थाने पूर्णपणे सक्रियपणे अनुभव आहे। सांगण्याची एक खास बाब अशी आहे की आज शहराला एक काळा डाग लागण्याचा चिन्ह किंवा पुसटचं नाही, मात्र एक मोठा काय म्हणतात त्याला झोल या नगरपालिकेमध्ये करण्यात आला जमिनीच्या संदर्भात। ते झोल ना ते काळा डाग काय आहे? ते झोल अशा प्रकारे आहे की या शहरातील नगर विकास आराखडा जो DPR आपल्या नगरपालिकेचा सावदा पालिकेचा आहे, त्यामध्ये गट क्रमांक 61 ही शेत जमीन आहे, ज्यावर नगरपालिकेच्या हितासाठी, विकासासाठी एक आरक्षण ठेवण्यात आलेलं आहे। इतिहासात कधी एखाद दुसरं
आरक्षण सुद्धा काढण्याबाबत पालिकेने आजपर्यंत ठराव दिलेला नाही. हे मी आवर्जूनपणे सांगतो. माझी कुठे चूक होत असेल तर आपण ती तपासून बघावी. मी माझे शब्द मागे घेईन. नगरपालिकेचे आरक्षण ही कायम राहिलेली आहे. हे पहिल्यांदा असं झालं की नगरपालिकेने DPRच्या व्यतिरिक्त वेगळं जाऊन आरक्षण वगळण्याबाबतचा ठराव एका व्यावसायिक तत्वावर काम करणाऱ्या व्यक्तीला दिलेला आहे. जे गट नंबर 61 संदर्भात 61. या गट नंबर 61 मध्ये हायस्कूलच्या प्रयोजनार्थ म्हणजे विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक प्रयोजनार्थ एक आरक्षण होतं. त्या आरक्षणाची जमीन आता जमीन आजच्या भावात घेणारा माणूस धंदांडाच असू शकतो, लक्षपतीच असू शकतो. बरं, त्यांनी ही शेत जमीन खरेदी केली आणि खरेदी केल्यानंतर लगेच त्यांनी एक संधी साधली व ती संधी साधून त्यांनी नगरपालिकेला, आता ती त्याचा न्यायदत्त तो अधिकार आहे की त्यांनी त्यांच्या शेतजमिनी अडकूनच ठेवाव्या असं नाही. परंतु या शहराचा एक वैभव आहे, या शहराची एक संकल्पना आहे आणि या शहराचा एक पायाभूत सोयीसुविधांसाठी रेखाटलेला जो DPR आहे त्यावर आम्ही अंमलबजावणी करावी व काम करावं असा एक प्रथा परंपरेचा एक भाग आहे. सदर शेतमालकाने त्याचं आरक्षणाचं शेत एका व्यावसायिक तत्वावर दुसऱ्या व्यक्तीने त्यांच्याकडनं ते विकत घेतलं व तब्बल लगेच 2 महिन्यामध्येच या शेतजमिनीवरचं आरक्षण काढून मिळावं, ते आरक्षण व्यापकत केलं जावं म्हणून त्या मालकाने नगरपालिकेला एक परचेस नोटीस दिली. 127 हा MRTP ॲक्टमधला एक भाग आहे. म्हणजे त्या शेतजमिनी मी तुम्हास विक्रीस तयार आहे. नगरपालिकेने त्यांचं भूसंपादनाची कार्यवाही करून मला तुम्ही त्या मोबदल्यात पैसे द्यावे त्याची नोटीस शेतमालकाने दिली. तो त्याचा नैतिक अधिकार आहे. इथे लफडा असा झाला 27/12/2021 रोजी 27/12/2021 रोजी नगरपालिकेची बॉडी भंग झाली. म्हणजे त्यांचा कार्यकाळ पूर्ण झाला. त्या बॉडीत तत्वेळी सुद्धा मी नगरसेवक होतो आणि त्या दिवशी हा पदभार महाशय राज्य शासनाच्या आदेशानुसार प्रशासकाकडे प्रदान करण्यात आला. म्हणजे प्रशासकीय कारकीर्द चालली ती आता आपण सर्वांनी अनुभवली आणि या डिसेंबर महिन्यात म्हणजे 20 डिसेंबरला अंतिम निकाल लागून आता नव्याने पुन्हा बॉडी अस्तित्वात आली. म्हणजे 4 वर्ष, तब्बल 4 वर्ष सर्व या पालिकांवर प्रशासकीय कारकीर्द हजर होती. ते कामकाज करत होती. प्रशासकीय कारकिर्दीमध्ये झालेले हे ठराव हे किती हिताचे व कोणाच्या हिताचे. आजपर्यंत बॉडी त्या ठिकाणी असताना बॉडीने कधीही कुणाच्याही हिताला म्हणजे दुसऱ्याला कोणाचं हित तुमच्या हितासाठी पालिकेचा आराखडा आम्ही बिघडू दिलेला नाही. स्वहितासाठी त्या संस्था चालकांनी त्या नगरपालिकेचा कधीही पदाचा वापर केलेला नाही. मात्र त्या ठिकाणी बॉडी ज्या वेळेला अस्तित्वातून गेली आणि प्रशासक त्या खुर्चीवर आले, प्रशासकीय राज्य आलं आणि या शहरामध्ये वेगवेगळ्या पद्धतीने वेगवेगळे विषय पुढे रेटण्यात आले. त्यामधलं सर्वात मोठा हा प्रकार झाला गट क्रमांक 61 वरील आरक्षण वगळण्यासंदर्भात. संबंधित शेतजमीन मालकाने, मला तरी असं वाटतं म्हणजे कागदपत्र जे माझ्याकडे आज उपलब्ध आहे व त्यातील तारखा व त्यातील जर तुम्ही वाचन नीट केलं तर ते प्रशासकीय कारकीर्द लागू होण्याची केवळ वाटच बघत होते. 27 डिसेंबरला नगरपालिकेतील बॉडी भंग होणे आणि यांनी नगरपालिकेला नोटीस दिली 24 जानेवारी 2022ला. म्हणजे तिथून फक्त 1 महिना गेला आणि यांनी नगरपालिकेला ती नोटीस दिलेली आहे. ती नोटीसही आपल्याकडे आहे, परचेस नोटीस. आता यावर त्यावेळेच्या मुख्याधिकाऱ्यांचं काम हे होतं, प्रशासकाला दोष देण्यापेक्षा तत्कालीन मुख्याधिकाऱ्यांची जबाबदारी होती. जे माझ्या माहितीप्रमाणे मुख्याधिकारी हा
या धोरणात्मक विषयावर निर्णय आज घेता येणार नाही. या ठिकाणी विश्वस्त म्हणजे बॉडी ज्या वेळेला अस्तित्वात येईल त्यावेळेला त्यांनी निर्णय घ्यावयाचा आहे असं सूचक विधान किंवा त्यांची टिप्पणी असायला हवी होती. त्यानंतर मुख्याधिकारी यांनी शेतजमीन तुम्ही म्हणजे देणारा म्हणतो मी तुम्हाला देण्यास तयार आहे, आपण मला त्याचा आर्थिक मोबदला द्यावा, मी तो घेण्यास तयार आहे. त्यावेळेला मुख्याधिकाऱ्यांची टिप्पणी आजही हेच असते की आम्ही शेतजमीन खरेदी करावयास तयार आहे. त्याची कार्यवाही भूसंपादन विभागाकडे वर्ग केली जाते व वर्षानुवर्ष या कारवाया आज जिल्ह्यात म्हटल्या तर आज 128 ठिकाणी या भूसंपादनाच्या कारवाया सुरू आहे. त्याला टाईम बाउंड केला जात नाही. त्या कितीही वर्षापर्यंत सुरू असतात. म्हणजे आपल्याला असं म्हणायचं आहे की नियमबाह्य पद्धतीने झालेलं आहे. अतिशय नियमबाह्य पद्धतीने म्हणजे नियमबाह्य पद्धतीने म्हणण्यापेक्षा स्वहितासाठी उलट नियमांना आळाफाटा देऊन हा ठराव करण्यात आला. मला याची पुसटची कल्पना. हा ठराव त्यानंतर विशेष म्हणजे नगरपालिका म्हणजे नगरविकास विभागाने गेल्या 5-7 वर्षापूर्वी एक नवीन धोरणात्मक निर्णय असा लागू केला नगरपरिषदांसाठी की एखादी शेतजमीन म्हणजे ज्यावर आरक्षण असेल ती जर तुम्हाला डेव्हलप करता येत नसेल म्हणजे त्या शेतमालकाला जर त्याचा नगरपालिकेला विक्री करायची आहे मात्र नगरपालिकेकडे जर ते घेण्यासाठी आर्थिक तरतूद नसली तर त्या आर्थिक तरतूद शासन आपणास कर्जरूपी उभारून देऊ शकतो. शासनाकडून तुम्हाला आर्थिक तरतूदही केली जाऊ शकते. तुम्हाला खरेदी करायची नसेल त्या जमीन मालकाला तुम्ही अटकवू नका. त्यांनी ती शेतजमीन डेव्हलप करावी त्याच्यासाठी एक नवीन SOP याच महायुती सरकारने लागू केलेली आहे. त्यामध्ये त्यांनी TDR वाढवून देणे, FSI वाढवून देणे या प्रकारच्या वेगळ्या 4 प्रकारच्या SOP दिलेल्या आहेत. त्यापैकी एका कुठल्या तरी म्हणजे जो काही TDR असेल तो वाढवून घेऊन आपण ती शेतजमीन विकसित करूया. अशा योजनांच्या माध्यमातून त्या शेतजमिनी त्याचं आरक्षण डेव्हलप करावं आणि त्या बाबीमध्ये आपण त्यांना बसवावं, त्याच्याशी चर्चा करावी, वार्तालाप करावा हे शासनाचे निर्देश आहेत. इथे मात्र उलट झाला आहे. ज्या शेतमालकाने मी माझी शेतजमीन तुम्हास विक्री करण्यासाठी देतो 127 अन्वये नोटीस दिली त्या शेतजमीन मालकाने त्यांनी जी नोटीस दिली त्यावर त्यांनीच U-टर्न घेतलेला आहे. त्याचं सुद्धा आपल्याकडे संपूर्ण रेकॉर्डिंग आहे, पत्र आहे. ज्या वेळेला नगरपालिकेतून मुख्याधिकाऱ्यांनी त्यांना ह्या TDR मध्ये बसण्याचा सल्ला दिला, त्यांनी ह्या SOP त्यांना ज्या वेळेला सुचवल्या त्यावेळेला स्वतः त्याच मालकाने त्यावर U-टर्न घेतलेला आहे असं त्यांनी दिलेलं आहे. म्हणजेच त्या नोटीसचा भंग त्यांनीच केला. नोटीसही त्यांनी दिली आणि त्या नोटीसचा भंगही त्यांनीच केलेला आहे. त्यामुळे तिथेच ती नोटीस निकाली निघते. यावर प्रकरण पुढे नेण्याची गरज नव्हती. मात्र या पुढचा सर्वात मोठा निंदनीय बाब अशी आहे की नगरपालिकेने प्रशासकीय काळामध्ये पूर्ण 6 महिने वाट पाहिली आणि 3/8 म्हणजे 3 ऑगस्ट 2022ला क्रमांक 57 अन्वये प्रशासकीय कारकिर्दीत त्यांना हे आरक्षण वगळण्याचा ठराव लिखित स्वरूपात दिला आणि हा एक काळा डाग आमच्या शहरावर या नगर परिषदेवर लागला आहे. हा प्रशासकीय काळातील झालेला घोळ याची संपूर्ण दस्तऐवज, कागद आणि अतिशय गोपनीय माहिती माझ्याकडे आज आहे. या प्रकरणात सर्वात म्हणजे एक मन दुखण्याचा विषय असा येतो की हे कुठल्या साध्या सोप्या माणसाचं काम नाही. यामागे एक मोठी यंत्रणा काम करते. ती यंत्रणा कोणाच्या सांगण्यावरून करते आहे, का करते आहे? कारण जो पत्रव्यवहार आपण इथे बघितला असेल त्यामध्ये वरिष्ठ स्तरावरून शासनाच्या वरिष्ठ स्तरावरून ज्या एजन्सी आहे तिथून या प्रकरणासाठी अक्षरशः दैनंदिन पत्रव्यवहार सुद्धा करण्यात आलेला आहे. हा इतका VIP पर्सन कोण?
आपल्याला असं म्हणायचं आहे का की नुसत्या निव्वळ ह्याच मीटरसाठी याच मॅटरसाठी आणि इतर पालिकेत अनेक प्रकरण असतात त्यासाठी असं त्यासाठी झालेलं नाही. कुठेही मी प्रकरण तुमच्या समोर आज मांडतो. या शहरातील एक भूमिपुत्र आहे ज्यांचे वडिलोपार्जित शेतजमीन आरक्षणामध्ये अडकलेली आहे. त्यांच्या शेतजमिनीवरचं किमान 40 वर्षापूर्वीपासूनचं एक आरक्षण आहे. त्या व्यक्तीचं नाव आहे सुरेश नामदेव चौधरी. ते गेल्या 10 ते 15 वर्षापासून खेटे घालतायत नगरपालिकेकडे की आपल्या शेतजमिनीवरचं आरक्षण वगळून मिळावं. त्यांची ती मूळ वहिवाटीची जमीन वडिलोपार्जित आहे, त्यांनी व्यावसायिक तत्वावर घेतलेली नाही. मात्र दुर्दैव हे आहे की तो या गावातील प्रामुख्याने या शहरातील रहिवासी, या शहरातील शेतकरी कुटुंबातील घटक त्यांची वडिलोपार्जित जमीन आम्हाला व्यापगत करून मिळावी. त्यांनी शेवटून गिद्रून नगरपालिकेला अशाच प्रकारे 127ची नोटीस दिलेली आहे. ती नोटीस देऊन आज माझ्या माहितीप्रमाणे 8 वर्ष पूर्ण झाली. 8 वर्ष अद्याप तो त्यांच्याकडे जी कागदपत्र, हे प्रकरण ज्या वेगाने पुढे पोहोचलं आहे, म्हणजे वाऱ्याच्या वेगाने हे प्रकरण जिथपर्यंत आज पोहोचलं, त्यांच्या प्रकरणामध्ये मुंगीचा सुद्धा वेग नाही. हा दुजाभाव का? इथे नगरपालिकेचं हित त्यांना दिसलं नाही का? इथे शहराचा विकास फुटत नसेल का? या प्रकरणामागे कोणाचा तो हात आहे किंवा कोणाचा तो दबाव आहे किंवा कुठल्या लालसेपोटी यांनी हे ठराव केले? हे शहर हिताच्या विरोधातील ठराव आहे. हा ठराव हाणून पाडावा. हा नगरपालिकेच्या आर्थिक हिताचा व शैक्षणिक नुकसान करणारा ठराव आहे. विद्यार्थ्यांच्या शैक्षणिक बाबीवर, त्या हितावर गदा आणणारा हा ठराव आहे. मग तुम्ही या संदर्भामध्ये तक्रारी केली आहेत का? मी या प्रकरणाचा, मला तुमच्यासारखे काही हितचिंतक माझी या शहराभरामध्ये आहे. मला हा प्रकरण अगदीच म्हणजे निवडणुका सुरू होत्या, या गेल्या निवडणुका ज्या वेळेला सुरू होत्या त्यावेळेला मला याची पुसटशी कल्पना कुठून तरी माहिती मिळाली. मी नगरपालिकेचा व्याप एकाकडे, निवडणुकांचा त्या काळामध्ये ह्या प्रकरणाच्या पाठीशी लागून सातत्याने या संदर्भातील कागदपत्र मिळवण्याचा किंवा हा प्रकार नेमका काय झालेला आहे हा तपासण्याचा प्रयत्न करत होतो. गेले 4-6 महिने मला याच्यामध्ये खूप सारं काही शिकायला मिळालं, खूप काही बघायला मिळालं. तद्वेळी त्यानंतर मला ही कागदपत्र संपूर्णपणे आज मिळाली. त्यामध्ये मी तक्रार स्थानिक स्तरावर महाशय मुख्याधिकारी असतील त्यांच्यापासून महाशय जिल्हाधिकारी, नगररचनाकार जळगाव, त्यानंतर नगरविकास विभागातील सहसचिव, सचिव आणि पुणे डायरेक्टर ऑफ म्हणजे नगररचना, टाउन प्लॅनर, या सर्व ज्या ठिकाणी या संदर्भात सर्व संबंधित ठिकाणी मी पत्रव्यवहार केलेला आहे. मी आज महाशय नगराध्यक्षांना या संदर्भातील एक कल्पना दिली आहे आणि हा ठराव आगामी जेव्हा केव्हा सर्वसाधारण सभा निघेल त्या सर्वसाधारण सभेमध्ये घेतला जावा अशी विनंती त्यांना सुद्धा केलेली आहे. ही आपली मागणी पण आहे, माझी मागणी आहे. मी त्यांना त्या पत्रामध्येच नमूद केलेलं आहे की आपण हा सर्वसाधारण सभेसमोर ठराव घ्यावा. आता मी घेतलेली वकिलांच्या, मी सुद्धा या प्रकरणामध्ये चांगल्या म्हणजे ज्यांचं या जमिनीच्या नगर विकास विभागाचे किंवा MRTP ॲक्टचा ज्यांना अभ्यास आहे अशा वकिलांची चर्चा केलेलीच आहे. त्यांच्या सांगितल्यानुसार मी पुढे जातो आहे. आता माझी विनंती मुख्याधिकारी यांना या प्रकारे एवढीच राहणार आहे की हा विषय कुण्या एका व्यक्तीसाठी म्हणजे राजेश वानखेडेच्या हिताचा किंवा राजेश वानखेडेच्या नुकसानीचा नाही. हा शहराचा आत्मा, म्हणजे डेव्हलपमेंट प्लॅन हा त्या शहराचा आत्मा असतो. एक प्रकारे हा आमचा आत्मा दाबण्याचा प्रयत्न, आमचा आवाज दाबण्याचा प्रयत्न, आमच्या हितावर हक्कावर गदा आणण्याचा प्रयत्न झालेला आहे. तो झुगारून लावण्यासाठी तत्कालीन प्रशासक असतील किंवा मुख्याधिकारी असतील त्यांनी केलेल्या चुकांवर आता पांघरून न घालता आजच्या मुख्याधिकाऱ्यांनी सत्य अहवाल जनतेसमोर व सभागृहासमोर ठेवावा, अध्यक्षांसमोर ठेवावा व
यामध्ये 308 अन्वये महाशय जिल्हाधिकारी यांच्याकडे तुम्ही नगरपालिकेच्या शहराच्या वतीने तुम्ही केस ॲडमिट करावी, याचिका दाखल करावी. आज जर त्यांचं म्हणणं असेल की सदरचा ठराव हा 2022 साली झाला, म्हणजे त्याला आज 3 वर पूर्ण झालेला आहे, म्हणजे 6 महिन्याच्या आत एखाद्या ठरावाला तुम्हाला आक्षेप घ्यायचा असेल तर जिल्हाधिकाऱ्यांकडे 6 महिन्याचा अवधी हा देण्यात आलेला आहे. त्यापेक्षा अधिकचा अवधी झाला तर तुम्ही त्यामध्ये जिल्हाधिकारी महोदयांकडे जाऊ शकत नाही. परंतु माझी त्याला सुद्धा त्या विषयाला माझा एक आक्षेप मी नोंदवतो, तो मी त्यांच्याकडे नोंदवला मुख्याधिकारी महोदयांकडे. त्यावेळेला या शहरावर म्हणजे 4 वर्षापूर्वी म्हणजे आमची बॉडी त्या या विश्वस्त बॉडी त्या ठिकाणी येऊन फक्त 4 महिने झालेले आहे. 4 महिने झाल्यानंतर आम्हाला हा विषय अवगत होऊन आता 2च दिवस झालेले आहे. मी पाठपुरावा जरूर 4-5 महिन्यापासून करतो आहे, मात्र कागदपत्र पूर्ण येण्यासाठी माझ्याकडे आज 2-4 दिवस झाली आणि मी त्यांना हा विषय अवगत करून दिला की तुम्ही आता या माहितीच्या स्तव मी केलेल्या तुमच्याकडे तक्रार व मागणी याच्या आधार घेऊन तुम्ही जिल्हाधिकारी महोदयांकडे केस ॲडमिट करावी. तिथे न घेतल्यास आपण जनहित याचिका करून म्हणजे जनतेच्या वतीने आम्ही जाणारच आहोत. मात्र हा विषय नगरपालिकेच्या संदर्भातील आहे. याला नगरपालिकेचा प्रशासक म्हणून मुख्याधिकारी हा जबाबदार असतो, यांना उत्तरं द्यायची आहे. नगरपालिकेच्या मुख्याधिकाऱ्यांची कर्तव्य जी दिलेली आहे शासनाने, त्यामध्ये प्रमुख कारण हेच दिलेलं आहे, शहराचा आत्मा शहराचं हित बघणे. याच्यामध्ये शहराच्या हिताला बाधा आणणारा हा ठराव असल्यामुळे हा रद्दबातल करण्याची पुरेपूर संपूर्ण जबाबदारी मुख्याधिकारी यांची आहे. त्यांनी इथे दाद न घेतली गेल्यास हा ठराव महाशय उच्च न्यायालय संभाजीनगर येथे त्याची रीट दाखल करावी व सदरचे आरक्षण हे जैसे थे ठेवण्यात व साधारण सभेमध्ये घेऊन पुन्हा पूर्णपणे जिथपर्यंत हा ठराव आणि त्यांनी त्यांचा अभिप्राय खुलासे दिलेले असतील तिथपर्यंत हा ठराव पुन्हा नव्याने त्या ठिकाणी पोहोचवून या शहरातील नगररचना व नगरविकास आराखड्याला कुठेही धक्का लागणार नाही याची नोंद घ्यावी. नगराध्यक्षांनी सुद्धा हा ठराव जनरल सभेसमोर घ्यावा अशी त्यांना माझी विनंती आहे.